नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम चटपटीत स्ट्रीट स्टाईल दाबेली। दाबेली म्हटलं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते। ही दाबेली इतकी चविष्ट लागते की एकदा खाली की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते। दाबेलीची आंबट गोड आणि चटपटीत चव सर्वांना भुरळ पाडते। चला तर मग दाबेली बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण दाबेलीचा खास घरगुती मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक तवा घेतला आहे। गॅस बंदच ठेवायचा आहे। आता यावर मी काही खडे मसाले घालत आहे। मसाल्यांमध्ये इथे मी घेतले आहे 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, 1 स्टार फूल किंवा चक्रफूल, 1 तेजपान, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 4 ते 5 सुकी लाल मिरची, अर्धा चमचा काळे मीठ, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा सुके खोबरे। आता गॅस चालू करून सर्व मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। हळूहळू मसाल्यांना छान सुगंध येऊ लागला आहे। 3 मिनिटे झाले आहे। तुम्ही बघू शकता मसाले व्यवस्थितपणे भाजले गेले आहे। आता आपण या मसाल्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मसाल्यांना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। आता इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे। यात मी घालत आहे भाजून थंड केलेले मसाले। या मसाल्यांची आता आपण छान बारीक पावडर करून घेऊया। आणि इथे आपला घरगुती दाबेली मसाला तयार आहे। आता आपण दाबेलीची चव वाढवणारी खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिंचेची चटणी तयार करून घेऊया। चिंचेची चटणी बनविण्यासाठी इथे मी एका भांड्यात 1.5 ग्लास पाणी गरम केले आहे। आता यात मी घालत आहे स्वच्छ केलेली चिंच। इथे मी अर्धा कप चिंच घेतली आहे। या चिंचेला आपल्याला 5 ते 10 मिनिटे असेच गरम पाण्यात ठेवायचे आहे, जेणेकरून चिंच मस्त नरम होईल। 10 मिनिटे झाले आहे। चिंच मस्त नरम झाली आहे। आता इथे मी मॅशरचा वापर करून चिंच व्यवस्थित मॅश करून घेत आहे, जेणेकरून चिंचेचा सर्व पल्प वेगळा होईल। इथे मी चिंचेला व्यवस्थित मॅश करून घेतले आहे। आता इथे मी एक कढई घेतली आहे व त्यावर एक चाळण ठेवली आहे। आता सर्वात आधी आपण चिंचेचा पल्प काढून घेऊया। इथे मी चिंचेचा व्यवस्थित सर्व पल्प काढून घेतला आहे। आता ही कढई आपण गॅसवर ठेवूया। आता यात मी घालत आहे अर्धा कप गूळ, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि चवीपुरते मीठ। आता याला आपल्याला 5 मिनिटे व्यवस्थित गूळ वितळेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिटे झाले आहे। गूळ व्यवस्थित वितळला आहे। आता आपण याला अजून 3 मिनिटे शिजवून घेऊया। 3 मिनिटे झाले आहे आणि येथे आपली चिंचेची चविष्ट गोड चटणी तयार आहे। चटणीला आपल्याला अशा प्रकारे थोडे पातळच ठेवायचे आहे, कारण थंड झाल्यानंतर ती घट्ट होते त्यामुळे। आता आपण बनवणार आहोत दाबेलीमध्ये लागणारे मसाला शेंगदाणे। त्यासाठी इथे मी एक तवा घेतला आहे। त्यावर मी घालत आहे अर्धा चमचा तेल। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे अर्धा कप भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे। शेंगदाण्यांना एकदा आपण तेलात थोडेसे परतून घेऊया। इथे मी शेंगदाणे छान परतून घेतले आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा लाल तिखट। आता पुन्हा एकदा शेंगदाण्यांना आपण थोडंसं परतून घेऊया आणि आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ। हे सर्व आपण नीट हलवून 2 मिनिटे परतून घेऊया। 2 मिनिटे झाले आहे आणि इथे आपले दाबेलीचे कुरकुरीत मसाला शेंगदाणे तयार आहे। आता यांना आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात।
आता आपण दाबेलीची स्टफिंग बनवूया. त्यासाठी सर्वात आधी आपण बटाटे उकडवून घेऊया. इथे मी कुकरमध्ये 5 ते 6 बटाटे घेतले आहे. आता यात मी पाणी घालत आहे. या बटाट्यांची आपल्याला 4 ते 5 शिट्टी काढून घ्यायची आहे. दाबेलीच्या स्टफिंगसाठी आपल्याला व्यवस्थित उकडलेलेच बटाटे लागतात. इथे बटाटे व्यवस्थित उकडले गेले आहे. आता आपण बटाट्यांना सोलून घेऊया. इथे मी सर्व बटाटे सोलून घेतले आहे. आता आपण बटाट्यांना मॅश करून घेऊया. मॅश करण्यासाठी इथे मी मॅशरचा वापर करत आहे, कारण स्टफिंगसाठी आपल्याला एकदम व्यवस्थित मॅश केलेले बटाटे पाहिजे. इथे मी सर्व बटाटे व्यवस्थित मॅश करून घेतले आहे. आता इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे. त्यात मी घालत आहे 2 चमचे तेल. तेल गरम झाले आहे. आता यात मी घालत आहे दाबेली मसाला. यात मी 3 चमचे दाबेली मसाला घातला आहे. आता मसाल्याला आपण थोडंसं परतून घेऊया. मसाला मी थोडासा परतला आहे. आता या मसाल्यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे, जेणेकरून मसाला करपणार नाही. तसेच यात मी घालत आहे 1 चमचा लाल तिखट. आता या मसाल्याला आपल्याला 1 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटले आहे. आता यात मी घालत आहे मॅश केलेले बटाटे. बटाट्यांना आता आपण मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. इथे मी बटाटे थोडे मिक्स केले आहे. आता यात मी घालत आहे चिंचेची चटणी. इथे मी 3 चमचे चिंचेची चटणी घातली आहे. आता हे सगळं आपण नीट मिक्स करून घेऊया. इथे मी सर्व बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ. आता या स्टफिंगला आपल्याला 2 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे. 2 मिनिटे स्टफिंग छान परतून झाली आहे. आता यावर मी पाण्याचा थोडासा सपका मारत आहे. यामुळे स्टफिंग छान मऊसूत बनते. आता अजून 1 मिनिटे याला आपण परतून घेऊया. 1 मिनिट झाला आहे आणि इथे आपली दाबेलीची स्टफिंग तयार आहे. आता या स्टफिंगला आपण एका खोल सपाट प्लेटवर काढून घेऊया. इथे मी स्टफिंग काढून घेतली आहे. आता या स्टफिंगला आपल्याला प्लेटवर छान एकसारखे करून घ्यायचे आहे. इथे मी स्टफिंग व्यवस्थित पसरवून घेतली आहे. आता यावर मी घालत आहे किसलेले सुके खोबरे, मसाला शेंगदाणे, डाळिंबचे दाणे, कोथिंबीर आणि सर्वात शेवटी नायलॉन बारीक शेव. आणि इथे आपली दाबेली स्टफिंग तयार आहे. आता शेवटी आपण दाबेली असेंबल करूया. त्यासाठी इथे मी घेतले आहे लादी पाव, कोथिंबीर, मसाला शेंगदाणे, चिंचेची चटणी, शेव, बारीक चिरलेला कांदा, डाळिंबचे दाणे आणि दाबेलीची स्टफिंग. आता सर्वात आधी इथे मी एक पाव घेतला आहे. पावला आपल्याला अशा प्रकारे मध्ये काप करायचा आहे. पावची एक बाजू तशीच ठेवा. आता सर्वात आधी यावर मी लावत आहे चिंचेची चटणी. चटणीला आपल्याला दोन्ही बाजूंना व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता यावर मी एका बाजूला घालत आहे कांदा. आता यात आपण बटाट्याची स्टफिंग भरूया. स्टफिंगला आपल्याला पावावर व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे. आता त्यावर मी घालत आहे डाळिंबचे दाणे, मसाला शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर आणि शेव. आता पावला आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे, जेणेकरून स्टफिंग बाहेर येणार नाही. इथे मी बाहेरून देखील थोडीशी स्टफिंग लावत आहे, जेणेकरून पाव भाजल्यानंतर त्याला वरतून शेव छान लागेल. आणि इथे आपली दाबेली टोस्ट करण्यासाठी तयार आहे. अशाच प्रकारे आता इथे मी सर्व दाबेली बनवून घेते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 2 लेअरच्या देखील दाबेली बनवू शकता.
आता आपण दाबेली टोस्ट करून घेऊया. त्यासाठी इथे मी तव्यावर घालत आहे बटर. बटर चांगला व्यवस्थित घालायचा, कारण बटरमुळे दाबेलीला खूप छान चव येते. बटर व्यवस्थित मेल्ट झाला आहे. आता यावर मी दाबेली ठेवत आहे. वरच्या बाजूने देखील मी बटर लावत आहे. आता दाबेलीला आपल्याला दोन्ही बाजूंनी छान रोस्ट करून घ्यायची आहे. व्यवस्थित रोस्ट केलेली कुरकुरीत दाबेली खूपच छान लागते. इथे तुम्ही बघू शकता, मी दोन्ही बाजूंनी दाबेली छान रोस्ट केली आहे. आता आपण गरमागरम दाबेली सर्व करूया. इथे मी एका प्लेटमध्ये बारीक शेव घेतली आहे. यामध्ये आपण दाबेलीला कोटिंग करूया. त्यासाठी दाबेलीला आपण शेवमध्ये घालूया आणि दाबेलीच्या कडांना छान शेव लावून घेऊया. ही दाबेलीची सर्वात शेवटची आणि एकदम महत्त्वाची तसेच फायनल प्रोसेस आहे, कारण शेवशिवाय दाबेली अधुरीच वाटते. आणि इथे आपली गरमागरम क्रिस्पी दाबेली सर्व करण्यासाठी तयार आहे. दाबेलीला आपण थोडंसं सजवून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता दाबेली किती मस्त दिसत आहे. तशीच ती चवीला देखील एकदम चटपटीत तसेच क्रिस्पी आणि एकदम चविष्ट आहे. थोडीशी वेळखाऊ रेसिपी आहे, पण जर तुमचा मसाला रेडी असेल तर घरच्या घरी ही दाबेली बनवायला खूप सोपी आहे आणि मनाला आनंद देणारी आहे. तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.